कारंजा शहरामध्ये गरीब सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण झाले आहे। शहरातील अल्पसंख्याक शाळांनी शिक्षणाचा खेळ मांडला। वर्ग खोल्यांची संख्या कमी, विद्यार्थ्यांची संख्या जास्त येता पहिलीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याचे संबंधित मुख्याध्यापक सांगत आहे। गट शिक्षण अधिकारी व शिक्षण अधिकाऱ्यांचं याकडे कुठल्याच प्रकारचं लक्ष दिसत नाही। कारंजा शहरातील नामांकित बऱ्याच वर्षापासूनच्या काही शाळा आहेत, त्या शाळांमध्ये भौतिक सुविधा नाही, पटसंख्येनुसार वर्गखोल्या नाही, खेळासाठी मैदान नाही, यामध्ये विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। याकडे सुद्धा कुणाचंही लक्ष नाही। कारंजा शहरातील काही शाळांची इयत्ता पहिलीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्याचे पालकांना सांगत आहेत। 2023 आणि 2024 हे सत्र पूर्ण व्हायचे आहे। विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुद्धा संपायच्या आहेत। त्याआधी 2024-2025 या